Hello friends, welcome to my channel Simrit Travel and Tasteful Bites. So आजचा हा माझा व्हेरी फर्स्ट व्लॉग आहे. सो मी आज माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी नारळाचे लाडू कसे बनवते आणि काय काय इंग्रेडियंट्स लागणार आहेत त्याच्यासाठी. आणि मला वाटलं की आज माझा हा खूप पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे आपण कुठलीही सुरुवात एका नव्या गोष्टीची सुरुवात आपण काहीतरी गोड बनवून किंवा खाऊ घालून करतो. सो आय थॉट नारळाचे लाडू हे बेस्ट ऑप्शन असेल माझ्यासाठी, बिकॉज नाव फेस्टिविटीज आर ऑल्सो अराउंड, बिकॉज गणपतीज आर हिअर अँड ऑल दोज थिंग. सो आय थॉट आय मेक नारळचे लाडू अँड ऑल्सो यू गाईज ट्राय ॲट युअर होम ऑल्सो. सो नारळाच्या लाडूला लागणारे इंग्रेडियंट्स आहेत 250 ग्राम कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट, तूप, तुम्हाला पाहिजे तेवढं घेऊ शकतात, आणि मिक्स ड्रायफ्रूट. याच्यामध्ये आहे बदाम, पिस्ता आणि काजू आणि इलायचीचं पावडर, आणि दिस इज मिल्क मेड. तुम्हाला गोड पाहिजे असेल कसं, दॅट्स डिपेंड्स ऑन यू. सो आय थिंक हे एवढं याच्यासाठी इनफ होणार. सेम कंटिन्यू केलं. सो सगळ्यात आधी विल टेक, तूप टाकूया सगळ्यात आधी. त्याला थोडंसं हलकंसं गरम होऊन देऊया. आणि थोडंसं तूप तापलं की त्यामध्ये आपण हे सगळं 250 ग्राम डेसिकेटेड कोकोनट टाकूया. मग त्याला इथेच आहे ना, त्याला छानपैकी फिरवून घेऊया. थोडंसं छान भाजलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे इंग्रेडियंट्स टाकता येईल. हे सो आता मी कोकोनट छान भाजून घेत आहे. याला थोडंसं रेडिश झालं पाहिजे. रेडिश झालं की म्हणजे थोडंसं छान भाजलं जाईल, ते कलर पण चेंज होणार त्याचा. सो याला 5 to 10 मिनिट्स थोडंसं छान भाजून घेऊया आपण. सो आता हे छान फ्राय झालेलं आहे, असं रेडिश गोल्डन झालं आहे त्याचा कलर. सो आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी टाकूया इलायची पावडर आणि थोडे ड्रायफ्रूट्स, आणि त्याला पण थोडंसं परतवून घेऊया छानपैकी. आणि आता मिल्क मेड टाकूया सगळं. सो मिक्स इट वेल नाव. बऱ्यापैकी छान मिक्स केलं. सो इट्स व्हेरी क्विक अँड सिम्पल रेसिपी. आता हे याला छान मिक्स झालं की म्हणजे त्याच्यानंतर आपण त्याचे लाडू बनवू शकतो इझिली. छान मिक्स पण झालेला आहे. सो आता मी ह्याला ना एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि याला आता थोडंसं थंड होऊन देणार आणि मग त्याचे लाडू बनवायला घेणार थंड झालं की. हे छान थंड झालेलं आहे. तो आता मी त्याचे लाडू बनवायला घेते. सो आणि थोडंसं परत इथे कोकोनट घेतलेलं आहे, त्याला आपण असं छान लावून घेऊया. ओके.
याच्यामध्ये आपण परत एक ट्विस्ट करू शकतो की ह्या स्टफिंगमुळे आपण परत, आता कसं गणपतीचा सण आलाय, तर हे स्टफिंग ह्या मोदकच्या मोल्डमध्ये टाकून तुम्ही याचं मोदकचं शेपचं पण बनवू शकतात. हे पण एक इझी वे आहे बापांना नैवेद्य दाखवण्यासाठी. सो हे पण तुम्ही असं ट्राय करू शकता. तो चला आता बघूया आपण कसं ट्राय करायचं. हे फक्त स्टफिंग घ्यायचं, त्याच्या आतमध्ये शेप फॉर्म होण्यासारखं थोडं प्रेस करून घ्यायचं आत. सो हे पण कसं, ज्यांना कोणाला कधी कधी काय होतं ना, मोदक बनवायला नाही जमत, हार्ड होते आणि टाइम पण नसतो, सो हे असंच पटकन झालं की त्याच्या मोल्डमध्ये टाकून तुम्ही मोदकच्या शेपचे असं एक स्वीट काइंड ऑफ बनवू शकता. सो हिअर इट्स रेडी. टॅन टॅन. सो हे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. सो याला आपण दोन फॉर्म मध्ये बनवलंय, एक मोदकच्या शेपमध्ये आणि एक लाडूच्या शेपमध्ये. सो प्लीज ट्राय दिस रेसिपी ॲट युअर होम अँड लेट अस नो इन कॉमेंट सेक्शन की कसं झालंय ते. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सिमरित ट्रॅव्हल अँड टेस्टफुल बाईट्स.